2 दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांनी एमआयएमचे महाराष्ट्राचे नेते छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेतली। त्यानंतर काल छत्रपती संभाजीनगर येथेच त्यांनी मुस्लिमांचे धर्मगुरू मौलाना सज्जाद नौमानी यांची भेट घेतली, त्यांच्यासोबत 2 तास चर्चा केली आणि आज मनोज जरांगे यांनी जाहीर केलेलं आहे की ते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जिथून उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे तिथे उमेदवार देणार आहेत। याशिवाय मनोज जरांगे यांचं असंही म्हणणं आहे की तुम्ही आता उमेदवारांकडून 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर लिहून घ्या की मराठ्यांच्या मागण्या आम्हाला मान्य आहेत। जो कोणी असं बॉन्ड पेपरवर लिहून देईल त्याला निवडणुकीमध्ये मतदान करा, अन्यथा सगळ्यांना पाडा। मनोज जरांगे यांनी असं सांगितलेलं आहे की आपण सगळेजण अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहोत, तेव्हा ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या सगळ्यांनी फॉर्म भरून टाका। फॉर्म कधी परत घ्यायचा म्हणजे उमेदवारी परत कधी घ्यायची हे मी तुम्हाला 29 तारखेला सांगेन। थोडक्यात काय तर मनोज जरांगे यांनी नरोवा कुंजरोवा अशी भूमिका घेतलेली आहे। धड ते उघडपणे लढतही नाहीयेत आणि उघडपणे त्यांना काकांचं समर्थनही करता येत नाहीये। महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार पाडण्यासाठीच मनोज जरांगे उमेदवार देणार आहेत। मात्र प्रश्न असा आहे की मनोज जरांगे यांचे अपक्ष उमेदवार निवडून आले तर हे मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ शकतील का? संविधानात्मक बदल घडवून आणून जरांगेंचे निवडून आलेले उमेदवार मराठ्यांसाठी काय काय कामं करणार आहेत? जरांगेंचं म्हणणं असं आहे की उमेदवार जर पाडायचा असेल तर मराठे त्यासाठी सक्षम आहेत, मात्र उमेदवार जर निवडून आणायचा असेल तर सगळ्या जाती जमातींना धर्माच्या लोकांना सोबत घ्यावं लागतं, म्हणूनच मी वेगळी रणनीती आखत आहे। कदाचित त्याचाच प्रकार म्हणून मनोज जरांगे यांनी मुस्लिमांचे धर्मगुरू सज्जाद मौलाना यांची भेट घेतली, इम्तियाज जलील यांची भेट घेतली। सोबतच जरांगेंचं म्हणणं असं आहे की जिथे जिथे एससी आणि एसटीचे उमेदवार आहेत तिथे आपण उमेदवार द्यायचा नाही। महाभकास आघाडीने या अगोदरच जाहीर केलेलं आहे की जास्तीत जास्त मुस्लिम उमेदवार ते देणार आहेत। अशात मनोज जरांगे त्यांच्या विरोधामध्ये उमेदवार देणार नाहीत हे उघड आहे। शिवाय शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांच्या विरोधात देखील मनोज जरांगे उमेदवार देतील, मात्र 29 तारखेला त्यांना परत फॉर्म मागे घ्यायला लावतील। आता खरी लढाई सुरू झालेली आहे। महाराष्ट्राचं राजकीय वातावरण आता तापायला लागलेलं आहे। लवकरच कोमटराव पैसे देऊन कार्यकर्ते गोळा करून नेहमीच रडगाणं गाणार, सुप्रिया सुळे देवेंद्र फडणवीसांचा नेहमीप्रमाणे राजीनामा मागणार। मनोज जरांगे गेल्या 1 वर्षापासून पाडापाडीची भाषा करतच आहेत। मात्र या सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या अगोदर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मराठ्यांच्या 4 पिढ्या जरी आल्या तरी देखील त्यांना ओबीसी मधून आरक्षण देता येत नाही। हे कोणाचं म्हणणं आहे? विजय वडेट्टीवारांचं। राहुल गांधी अमेरिकेमध्ये जाऊन सांगतात की आम्ही आरक्षणच रद्द करणार आहोत, आरक्षण संपवणार आहोत। त्यावर मनोज जरांगे काहीही बोललेले नाहीयेत। मराठा तरुणांनी आरक्षणाच्या नादी लागू नये असं शरद पवार बोललेले आहेत। मराठा क्रांती मोर्चाच्या मूक मोर्चाला मुका मोर्चा संजय राऊत बोललेले आहेत। मराठा आरक्षणा व्यतिरिक्त सुद्धा महाराष्ट्रामध्ये खूप मोठे मोठे प्रश्न आहेत, त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे असं सुप्रिया सुळे यांचं मत आहे। आता मराठा मतदारांनी विचार करायचा आहे की मराठा आरक्षणाला विरोध दर्शवणाऱ्या उद्धव ठाकरे, संजय राऊत, सुप्रिया सुळे, विजय वडेट्टीवार सारखे काँग्रेसी यांच्या उमेदवारांना निवडून आणायचं की त्यांना पाडायचं? ज्या देवेंद्र फडणवीसांना अत्यंत खालच्या भाषेमध्ये सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं त्या ट्रोलर्सला पुन्हा एकदा हे सांगण्याची गरज आहे की मराठ्यांना आरक्षण केवळ देवेंद्र फडणवीस यांनीच दिलेलं होतं। हायकोर्टामध्ये ते टिकवून सुद्धा त्यांनीच ठेवलेलं होतं। भकास आघाडीचं सरकार महाराष्ट्राच्या ओकांडी बसलं आणि ते आरक्षण घालवलं। मराठ्यांना 10% वेगळं आरक्षण सुद्धा महायुती सरकारनेच दिलेलं आहे। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून 1 लाख मराठा उद्योजक निर्माण करण्यात आलेले आहेत। सारथी सारख्या योजनेतून अनेक विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षणाची सोय करण्यात आलेली आहे। इतकं सगळं काम ज्या महायुती सरकारने मराठ्यांसाठी केलेलं आहे, गरजवंत मराठ्यांसाठी केलेलं आहे, त्यांना पाडायचं, त्यांचे उमेदवार पाडायचे। आणि ज्या भकास आघाडीने तुम्हाला काहीही दिलेलं नाही, मिळालेलं तुमच्या ताटातलं यांनी हिसकून घेतलेलं आहे, त्यांना जिंकून आणायचं का याचा विचार केलाच पाहिजे मित्रांनो। मनोज जरांगे आता मराठा समाज मुस्लिमांच्या दावणीला बांधायला निघालेले आहेत। या लोकांनी तर अगदी छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील सेक्युलर बनवून टाकलेलं आहे। यांचं म्हणणं असं आहे की महाराज कुठल्याही धर्माचा द्वेष करत नव्हते। मग एका प्रश्नाचं उत्तर द्यावं, नेताजी पालकर यांना जबरदस्तीने जेव्हा मुसलमान बनवण्यात आलं आणि त्यानंतरही जेव्हा ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे आले तेव्हा भटा ब्राह्मणांना बोलावून छत्रपती शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर यांना पुन्हा हिंदू धर्मामध्ये विधिवत का घेतलं?
त्यांना मुसलमानच का राहू दिलं नाही, या प्रश्नाचं उत्तर आहे का कोणाकडे? जरांगेंनी निर्णय दिलेला आहे की 2-3 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे उमेदवार द्यायचे, मराठ्यांची ताकद कुठे कुठे आहे, मतदानाचं समीकरण कुठे कुठे जुळून येतंय याची तपासणी करून उमेदवार जाहीर करण्यात येतील. मात्र हे उमेदवार देत असताना ते कुठल्याही पक्षाचे नसणार, तर ते अपक्ष म्हणून उभे राहणार आहेत. यातून आता गोंधळ निर्माण होणार आहे मित्रांनो, कारण मनोज जरांगे यांनी एका मतदारसंघामध्ये अनेक जणांना फॉर्म भरायला सांगितलेला आहे. शिवाय त्यांचं म्हणणं असं सुद्धा आहे की जर मी सांगितलं तर तुम्हाला तुमचा फॉर्म परत मागे घ्यावा लागेल, आणि जर तुम्ही मागे घेणार नसाल तर तुम्ही बघून घ्या. लक्षात घ्या मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान जालना येथून निवडणूक लढवत असलेले मराठा समाजाचेच एक उमेदवार मंगेश साबळे यांना देखील जालन्यामधून आंतरवली सराटीमध्ये बसून मनोज जरांगे यांनी गाडीचीही मदत केलेली नव्हती. जरांगे यांना मराठा समाजाच्या तरुणांचा इतका जर कळवळा आहे, पुळका आहे, तर मग मंगेश साबळे यांना मदत का नव्हती केली तेव्हा? मनोज जरांगे आणि राजेश टोपे यांची भेट झाली की जरांगे उपोषणाला बसतात, किंवा उपोषणाच्या ठिकाणी राजेश टोपे येऊन गेले की दुसऱ्याच दिवशी किंवा त्याच दिवशी मनोज जरांगे यांचं उपोषण संपतं. हे यांच्या प्रत्येक उपोषणादरम्यान महाराष्ट्राने बघितलेलं आहे. त्यामुळे जरांगे यांच्यावर आता उघड आरोप होत आहे की ते काकांची तुतारी फुंकणारा माणूस आहे. जरांगेंच्या म्हणण्याप्रमाणे अनेकांनी जर निवडणुकीमध्ये फॉर्म दाखल केले आणि 29 तारखेला जरांगेंनी सांगितलं की फॉर्म मागे घ्या, समजा यातल्या काही जणांनी जरांगेंचं जर ऐकलं नाही तर काय परिस्थिती निर्माण होईल याचा सुद्धा एकदा विचार करा मित्रांनो. कारण निवडणूक लढवण्याची जबरदस्त इच्छा आणि महत्वाकांक्षा अनेकांमध्ये असते. मनोज जरांगे यांना मराठा तरुणांशी काहीही देणं घेणं नाहीये. त्यांना फक्त आणि फक्त काकांची तुतारी इमाने इतबारे फुंकायची आहे, आणि त्याचसाठी त्यांची सगळी धडपड चालू आहे. मराठा समाजातील अनेकांना अजूनही लक्षात येत नाहीये की मनोज जरांगे आपली दिशाभूल करत आहेत आणि आपल्याला भलतीकडेच भरकटवत आहेत. मनोज जरांगे यांना आता असं वाटायला लागलेलं आहे की मराठ्यांचा मी मालक झालेलो आहे आणि मी जे सांगेल ते सगळं सगळं मराठे जसंच्या तसं ऐकतील आणि त्याप्रमाणेच करतील, त्याप्रमाणेच वागतील. मात्र हा जरांगे यांचा गोड गैरसमज आहे. जर असं असतं तर मग यांच्या सभेला 7च्या 7 कोटी मराठे का येत नाहीत? यांच्या मेळाव्याला, यांच्या सभेला सुद्धा पैसे देऊन माणसं का आणावे लागतात? कारण सुशिक्षित आणि सारासार विवेक बुद्धीने विचार करणारा प्रत्येक मराठा हा मनोज जरांगे यांच्या मताशी सहमत असेलच असं नाहीये. या निमित्ताने किमान एक गोष्ट तर स्पष्ट झाली की मनोज जरांगे यांना आरक्षणापेक्षा राजकारणच जास्त महत्वाचं वाटतं, आणि या राजकारणासाठीच त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्र वेठीला धरलेला होता. आरक्षण आंदोलन उपोषण तो सिर्फ बहाना है, शरद काका की तुतारी ईमानदारी से बजाना यही जरांगे का असली निशाना है. जरांगे यांनी उघड केलेलं आहे की ते उमेदवार देणार आहेत. तेव्हा मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, विधानसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे यांचे किती उमेदवार निवडून येऊ शकतात असं तुम्हाला वाटतं? तुमचं जे काही मत आहे ते कमेंट मध्ये नक्की कळवा मित्रांनो. मनोज जरांगे यांनी उमेदवार दिल्यानंतर कोणाचा फायदा, कोणाचं नुकसान आहे? महायुतीचा फायदा नुकसान आहे की भकास आघाडीचा फायदा नुकसान आहे? याबद्दलही तुमचं जे काही मत आहे स्पष्टपणे कमेंट मध्ये नक्की मांडा मित्रांनो. हिंदूंचं खच्चीकरण करणाऱ्यांसोबत मनोज जरांगे 2-2 तास बैठका घेतात. मुस्लिम मौलानांनी तर आता जबरदस्त फतवे दिलेले आहेत की महायुतीला अजिबात मतदान करू नका. जर तुम्ही महायुतीला मतदान करणार असाल तर तुम्ही नबीचे गुलाम नाही, तुम्ही असली मुसलमान नाही, असा फतवा मुस्लिम मौलवींनी दिलेला आहे. हा फतवा काढण्यात आलेला आहे. तेव्हा हिंदू धर्मगुरूंनी सुद्धा आपल्या आपल्या व्यासपीठावरून हिंदूंनी मतदान करायलाच पाहिजे असा आदेश द्यायलाच हवा मित्रांनो. हिंदूंची एकजूट वाढवणं ही काळाची गरज झालेली आहे, आणि म्हणूनच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोर युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, ज्यावर हिंदू धर्मशास्त्र, नीती, संस्कार, संस्कृती यांबद्दलचे शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे सुंदर असे व्हिडिओज सादर केले जात आहेत. हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे. त्या लिंकला क्लिक करा. हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सुद्धा मोठ्या प्रमाणात सबस्क्राईब करा. धर्माचा प्रचार आणि प्रसाराच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हा. अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय, तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.